तर राज्य मागासवर्ग आयोगाकडनं मराठा समाजाचं राज्यभर सर्वेक्षण सुरू आहे। मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीचं सर्वेक्षण यावेळी होणार आहे। सर्वेक्षणासाठी 1.25 लाख शासकीय अधिकारी कामाला लागलेत। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन आहे। सर्वेक्षणासाठी प्रश्नावली देखील तयार करण्यात आलेली आहे। 8 दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचं नियोजन आहे। 1.25 लाख अधिकारी सध्या काम करतायत। मागच्या 4 दिवसापासून मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि त्यानंतर राज्य सरकार कुठेतरी ॲक्शन मोडवरती आलेले आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाकडून आजपासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर राज्य सरकारचे कर्मचारी असतील, अधिकारी जे असतील, घराघरात जाऊन जे आहे ते असं सर्वेक्षण केलं जाते। जवळपास जिल्ह्यातील 3500 पेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये सहभागी आहेत आणि अनेक कर्मचारी जे आहेत ते आजपासून सर्वेक्षण करतात। आपण जर बघितलं तर मी आता हिंगोलीच्या गणेशवाडीमध्ये आहे आणि याच गणेशवाडीमध्ये हिंगोलीचे अधिकारी उमाकांत पारधी जे आहेत ते स्वतः फील्डवरती आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन हे या सर्वेक्षणाला सुरुवात केलेली आहे। सर, काय सांगाल, नेमकं सर्वेक्षण कुठल्या कुठल्या प्रश्नावर होते आणि मोजके महत्त्वाचे प्रश्न कुठले? राज्य मागासवर्ग आयोगाने 183 प्रश्नांचा सर्वे निर्धारित केलेला आहे। त्याच्यात त्याचे पर्सनल व्यक्तिगत प्रश्न आहेत, त्याची सामाजिक स्थिती दर्शवणारे प्रश्न आहेत आणि त्याचे आर्थिक स्थिती दर्शवणारे प्रश्न आहेत। अशा प्रकारचे 183 प्रश्न आहेत। त्याचं सर्वेक्षण आजपासून सर्व ठिकाणी सुरू झालेलं आहे। किती दिवसामध्ये हे सर्वेक्षण संपवायचं आणि एका कुटुंबाला किती कालावधी लागतोय? हे जे सर्वे आहे तो 31 म्हणजे आजपासून तर 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत आम्हाला राज्य शासनाने टाइमलाईन दिलेली आहे। त्या टाइमलाईनमध्ये हा सर्वे आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि यासाठी आमची प्रशासकीय यंत्रणा सर्व सज्ज आहे आणि सर्व आमचे प्रगणक असतील आणि सर्वेअर असतील ते सर्व फील्डवर आहेत आणि आमचे सर्व प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते स्वतः फील्डवर आहेत।